क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या वतीने मी पास प्रेसिडेंट अंजली सहस्रबुद्धे आजच्या व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डच्या सोहळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत करते. रोटरी सर्व्हिस अबाव सेल्फ ह्या तत्वावर चालते. आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करणार आहोत ज्यांनी वैद्यकीय क्षेत्राला केवळ उपचारांपर्यंत मर्यादित न ठेवता शरीरशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा समन्वय साधून एक सर्वसमावेशक मानवी मूल्याधारित उपचार पद्धती विकसित केली आहे. मी विनंती करते की सन्माननीय पाहुण्यांनी मंचावर यावं. गेस्ट ऑफ ऑनर ब्रेन अँड माइंड सेंटरच्या संस्थापक संचालक ख्यातनाम न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर पौर्णिमा गौरी यांना अध्यक्ष रोटेरियन माधवी चव्हाण मंचावर घेऊन येत आहेत. चीफ गेस्ट ज्येष्ठ सायकियाट्रिस्ट डॉक्टर विद्याधर वाटवे यांना कन्व्हेनर पास प्रेसिडेंट मुकुंद चिपळूणकर घेऊन येत आहेत. आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते. सीमा देशपांडे. आज फर्स्ट लेडी तनुजा मराठे पण आलेले आहेत, त्यांचं स्वागत. प्रेसिडेंट माधवी चव्हाण आता रोटरीबद्दल थोडी माहिती सांगतील. नमस्कार अँड गुड इव्हनिंग. मान्यवर उपस्थित पाहुणे, आदरणीय रोटेरियन्स, रोटरी परिवारातील सर्व हितचिंतक मित्रमैत्रिणींनो, रोटरी क्लब ऑफ पुणेतर्फे आजच्या या अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या कार्यक्रमास DG संतोष गोखले व फर्स्ट लेडी तनुजा मराठे यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजचा हा कार्यक्रम विशेष आहे कारण तो रोटरीच्या खऱ्या मूल्यांना अधोरेखित करतो. उत्कृष्टतेचा सन्मान, सेवाभावाचा गौरव आणि समाजामध्ये संवेदनशीलतेची जागृती. आज आपण व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करत आहोत डॉक्टर पौर्णिमा गौरी यांना, ज्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत व मानसिक आरोग्य या विषयामध्ये नवनवीन प्रयोग करून समाजाला नवीन दिशा दिली. हा पुरस्कार त्यांना डॉक्टर वाटवे यांच्या हस्ते देणार आहोत. हजारो रुग्णांना आणि अनेक संस्थांना डॉक्टर वाटवे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. आपणही आज त्यांचे विचार ऐकण्यास उत्सुक आहोत. मित्रांनो, आजचा हा सन्मान आमच्या क्लबच्या या वर्षभरातील कार्याशीही अतिशय सुंदररित्या जोडलेला आहे. युनाईट फॉर गुड या थीमनुसार रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोने यावर्षी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये प्रभावी आणि दीर्घकालीन परिणाम घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील आरोग्य विषयातील काही प्रोजेक्ट महत्त्वाचे आहेत. Reset1 हा मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देणारा प्रकल्प. अनेक जनरल प्रॅक्टिशनर्सना व्यसनाधीन रुग्ण ओळखणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. या माध्यमातून अनेक वर्षांसाठी अनेक कुटुंबांचे भविष्य बदलण्याची क्षमता डॉक्टरांच्यात निर्माण झाली आहे. मनोवेद व संवेदना प्रकल्पाद्वारे आम्ही भावी पिढीमध्ये सकारात्मक मूल्यांची पेरणी करत आहोत. स्नेहबंध प्रकल्पामध्ये आम्ही गेली 15 वर्षे HIV पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी विवाह सोहळा भरवत आहोत. आम्ही अनुबंध ग्लोबल ग्रांटद्वारे कर्करोग उपचाराला मदत करतो. कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर्स वितरण शिबिरे तसेच दिव्यांग बांधवांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी विविध उपक्रम राबवतो. धोंडूमामा साठे होमिओपॅथिक कॉलेजला ॲनाटॉमी एक्सपिरियन्शियल लॅब व पॅथॉलॉजी लॅबला इक्विपमेंट्स दिले आहेत. शेकडो लाभार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचे भाग्य आम्हाला लाभले. या वर्षातील आमचा अत्यंत अभिनव उपक्रम म्हणजे प्रोजेक्ट संजीवनी.
हा आमचा एक ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट असून यात आम्ही आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलला 45 लाख रुपये किमतीचे ओपन AIG मशीन देत आहोत, ज्याद्वारे ऑपरेशन करतानाच कॅन्सरच्या पेशी व नॉर्मल ऑर्गन्स यांच्यामधला फरक दिसून येऊन फक्त कॅन्सर काढून टाकला जातो. त्यामुळे पेशंटला कमीत कमी त्रास होतो. यावर्षी आमचा क्लब 30व्या वर्षात पदार्पण करत आहे. आमच्या सर्व माजी अध्यक्षांनी आणि वरिष्ठ रोटेरियन मित्रांनी घातलेला मजबूत पाया आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. सेवा, मैत्री आणि समाजहित यांचा वारसा आम्ही अभिमानाने पुढे नेत आहोत. डॉक्टर पौर्णिमा गौरी, आपण केवळ रुग्णांच्या आठवणी जाग्या करत नाही, तर त्यांच्या आयुष्यात सन्मान, आनंद आणि आशेचा प्रकाश निर्माण करत आहात. आपल्या कार्याला आम्हा सर्वांचा मनपूर्वक सलाम. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे आपणास आणि आपल्या संपूर्ण संस्थेला हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच आमच्या सर्व सदस्यांचे, सहकार्य करणाऱ्या संस्थांचे, दात्यांचे आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार, ज्यांच्या पाठिंब्यामुळे आमची सेवा यात्रा अधिक प्रभावी होत आहे. नमस्कार. धन्यवाद माधवी. आता मी प्रोजेक्ट कन्व्हेनर पास्ट प्रेसिडेंट मुकुंद चिपळूणकरांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डबद्दल माहिती देण्यास आमंत्रित करते. धन्यवाद अंजली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. तसेच ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. रोटरीचे ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस अबाव सेल्फ, म्हणजे स्वतःपेक्षाही सेवेला प्राधान्य दिलेले आहे. रोटरी जनसेवेला सर्वोच्च स्थान देते. आपल्या समाजात असे अनेक व्यावसायिक आहेत जे अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उच्च क्षमतेने आपले काम करत असतात आणि आपल्या व्यवसायातील उत्कृष्टतेच्या माध्यमातून ते खरी लोकसेवा करत असतात, अशी रोटरीची ठाम समजूत आहे. समाजात अशा प्रेरणादायी नेतृत्वाचा दखल घेण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी रोटरी त्यांना व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड म्हणजे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करते. यापूर्वी हा पुरस्कार आम्ही बऱ्याच दिग्गजांना दिलेला आहे. त्यातली काही नावं मी तुम्हाला सांगतो. सामाजिक कार्य करणारे डॉक्टर राणी बंग, नंतर भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून जे ओळखले जातात डॉक्टर अभिजित सोनावणे, तसेच उद्योजक भवेश भाटिया, नंतर अंजली भागवत या क्रीडा क्षेत्रात नैपुण्य संपादन करून आहेत. मनोरंजनाच्या क्षेत्रात आम्ही सुबोध भावे, स्वप्ना वाघमारे जोशी, किरण यज्ञोपवीत आणि प्रसाद वनारसे यांचा सन्मान केलेला आहे. या परंपरेला पुढे नेताना यंदाचा हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉक्टर पौर्णिमा गौरी यांना प्रदान करताना आम्हाला नितांत आनंद आणि अभिमान वाटतो. डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या काळजीवाहकांसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. धन्यवाद. धन्यवाद मुकुंद. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तर आजचे जे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड विनर आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते रोटेरियन आर्या पळसुले हिला. धन्यवाद अंजली. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या आजच्या या दिमागदार सोहळ्यात रोटरी वर्ष 2025-26चा अत्यंत मानाचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड एका बहुआयामी आणि अद्वितीय व्यक्तिमत्वाला प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. आजच्या आपल्या प्रमुख सन्मानमूर्ती आहेत प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर पौर्णिमा गौरी. खरं सांगायचं तर आजच्या आपल्या पुरस्कार विजेत्यांचा कामगिरीचा जेव्हा मी आढावा घेत होते तेव्हा त्यांच्या अचिव्हमेंट्सनी मी पूर्ण भारावून गेले.
डॉक्टर पूर्णिमा या अभिनव विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. शालेय जीवनात मेरिट स्कॉलर आणि गेली 30 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या डॉक्टर गौरी यांनी MBBS, MD, DNB इंटरनल मेडिसिन आणि DNB न्यूरोलॉजी अशा सर्वोच्च पदव्या संपादन करून या क्षेत्रातील ज्ञानाचं उत्तुंग शिखरच गाठलं आहे. त्यांच्या कारकिर्दीची ओळख 2 मिनिटात आणि तीसुद्धा मी करून देणं जवळजवळ अशक्य आहे, म्हणून मी काही ठळक वैशिष्ट्य नमूद करते. डॉक्टर पूर्णिमा केवळ एक उत्तम डॉक्टर नसून एक चित्रकार आणि उत्तम गायिका देखील आहेत. फ्लुइड आर्ट आणि म्युझिक थेरपीचा म्युझिक इन न्यूरो रेझिलियन्सचा वापर करून त्या रुग्णांचे मानसिक आरोग्य आणि न्यूरो रिहॅबिलिटेशनसाठी अत्यंत नाविन्यपूर्ण काम करत आहेत. विज्ञानाची अचूकता आणि कलेची संवेदनशीलता याचा हा अतिशय दुर्मिळ संगम आहे. वैद्यकीय संशोधनात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे तब्बल 38 संशोधन परीक्षण आणि शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्या देशविदेशातील तब्बल 13हून अधिक नामांकित वैद्यकीय संस्थांच्या आजीव सदस्य आहेत. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी, इंडियन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी, न्यूरो रिहॅब अँड इंडियन इपिलिप्सी सोसायटी, महाराष्ट्रीयन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी आणि न्यूरोलॉजी सोसायटी ऑफ पुणे तसेच जिरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया यासारख्या अत्यंत मानाच्या संस्थांचा समावेश आहे. सध्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांबद्दल डॉक्टर पूर्णिमा या सध्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक सर्वोच्च पदे भूषवित आहेत. पुणे येथील जोशी हॉस्पिटलच्या न्यूरो विभागाच्या त्या प्रमुख आहेत. रत्ना मेमोरियल हॉस्पिटलच्या ब्रेन अँड माइंड सेंटरच्या त्या संचालक आहेत. संचेती हॉस्पिटल पुणे येथे त्या कन्सल्टिंग न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सुश्रुत हॉस्पिटल पुणे आणि विवेक हॉस्पिटल नागपूर येथे त्या व्हिजिटिंग न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. यासोबतच निश ॲडव्होकसी फाउंडेशनच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये PhD सुपरवायझर म्हणूनही काम पाहत आहेत. आपल्या रोटरी परिवारासाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे डॉक्टर पूर्णिमा या स्वतः रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या रोटरी क्लब ऑफ टिळक रोडच्या माजी सदस्य आहेत. त्यामुळेच रोटरीचे सर्व्हिस अबाव सेल्फ हे ब्रीद अगदी त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायातून तंतोतंत पाळलेले दिसते. चला तर मग आपण अशा विज्ञानाची कास धरणाऱ्या आणि कलेच्या माध्यमातून संवेदनशीलता जपणाऱ्या डॉक्टर पूर्णिमा गौरी यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या साथीने त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. डॉक्टर पौर्णिमा गौरींना मी विनंती करते की आपण समोर यावं. मेघा भोजकरला विनंती करते की तिने सन्मानपत्राचे वाचन करावे. मानपत्र वाचून झालं की मग इतर ठीक. नमस्कार. डॉक्टर पूर्णिमा गौरी यांची ओळख आत्ता आर्यानी करून दिली आणि त्यांचं एवढं सगळं कर्तृत्व मानपत्रात छोट्या ह्याच्यात बसवणं हे आम्हाला इतकं अवघड गेलं तरी तसा प्रयत्न केला आहे. मानवी आरोग्याचा शरीरशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र असा बहुअंगाने परिपूर्ण विचार करून एक सर्वसमावेशक, संवेदनशील व मानवी मूल्याधारित उपचार पद्धती विकसित करून वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर पूर्णिमा गौरी. न्यूरोलॉजी क्षेत्रातील आपले 3 दशकांहून अधिक काळाचे कार्य हे केवळ वैद्यकीय सेवेपुरते मर्यादित नसून रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी आशा निर्माण करणारे व त्यांच्या जीवनाला नवीन अर्थ देणारे आहे. आपण MBBS, MD मेडिसिन, DNB न्यूरोलॉजी तसेच मेलबर्न येथे एपिलेप्सी विषयातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करून आधुनिक न्यूरोसायन्समध्ये उल्लेखनीय प्रावीण्य संपादन केले आहे. कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून आपण असंख्य रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. एपिलेप्सी, स्ट्रोक्स, पार्किन्सन्स, डिमेन्शिया, न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि मेंटल हेल्थ या क्षेत्रांमध्ये आपण अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. ब्रेन अँड माइंड सेंटरचे संस्थापक आणि संचालक
म्हणून आपण न्यूरोलॉजी, मानसोपचार, समुपदेशन, पुनर्वसन आणि पॅलिएटिव्ह सहाय्य यांचा समन्वय साधणारी एकात्मिक आरोग्य सेवेची संकल्पना यशस्वीपणे उभी केली आहे. तसेच निश ॲडव्होकसी फाउंडेशन या संस्थेच्या स्थापनेत आणि संवर्धनात आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भावनिक तंदुरुस्ती, मेंदूचे आरोग्य, न्यूरोप्लास्टिसिटी, मानसिक स्वास्थ्य, जीवन कौशल्ये तसेच प्रतिबंधात्मक ते पॅलिएटिव्ह काळजी या विषयांवर कार्य करणाऱ्या अनेक उपक्रमांद्वारे आपण आरोग्यसेवेची चौकट रुग्णालयांच्या भिंतीपलीकडे नेली आहे. रुग्णांप्रती असलेली आपली आस्था, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगल्भता, अध्यापन आणि मार्गदर्शनाची आवड, कलोपासक वृत्ती आणि विज्ञानाला मानवी संवेदनांची जोड देण्याची आपली विलक्षण क्षमता यांमधून अनेक सृजनात्मक एकमेवाद्वितीय उपक्रम या संस्थांद्वारे आपण उभारले आहेत. अनहाईड हे मुक्त अभिव्यक्ती, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता आणि सर्जनशील संवादासाठीचे सुरक्षित व्यासपीठ ठरले आहे, जिथे अनेकांना स्वतःचा आवाज आणि आत्मविश्वास सापडला आहे. तसेच स्प्लॅश, न्यूरो हार्मनी, शार्प या उपक्रमांद्वारे आपण बहुविद्याशाखीय सामुदायिक आरोग्यसेवा, जनजागृती मोहिमा, न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सेवा प्रभावीपणे राबवल्या आहेत. विज्ञानाला संवेदनांची, कलेची व कौशल्यांची जोड मिळाल्यास उपचार हे औषधांपलीकडे जाऊन जीवनाला स्पर्श करतात, हे आपण आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. डॉक्टर पूर्णिमा गौरी वैद्यकीय सेवेतील उत्कृष्टता, सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि प्रेरणादायी नेतृत्व यासाठी आज शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी आपणास रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार व मानपत्र प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपल्या कार्याला आमचा सलाम आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आता मी चीफ गेस्ट ज्येष्ठ सायकिएट्रिस्ट डॉक्टर विद्याधर वाटवे, अध्यक्ष रोटेरियन माधवी चौहान, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे आणि पास्ट प्रेसिडेंट मोहन छत्रे यांना समोर आमंत्रित करते पुरस्कार देण्यासाठी. आणि प्रेरणा जोशींनी पण समोर यावं. प्रोजेक्ट डायरेक्टर. हो. मानपत्र आणि भेटवस्तू आपण देत आहोत. आता पास्ट प्रेसिडेंट सीमा देशपांडेंना मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांची ओळख करून देण्यासाठी आमंत्रित करते. बोलायला 2 मिनिटं दिले, त्यामुळे तू त्याप्रमाणे. सन्मान्य व्यासपीठ, अतिथीजन आणि मेट्रोपॉलिटन्स, सगळ्यांना 2 मिनिटाची वेळ दिलेली आहे, त्याच्यामुळे ते कौशल्य आहे. तर पण तरीसुद्धा कसं आहे की डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जे असतात, आमचे प्रांतपाल डिस्ट्रिक्टचे, तर ते आमचे खूप जवळचे असतात. सो जे रोटेरियन नाहीत त्यांना थोडीशी त्यांची माहिती आणि झलक मिळायला पाहिजे, म्हणून अगदी थोडक्यात. प्रांतपाल संतोषजी 30 वर्ष रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टचे सभासद असून रोटरी आणि सेवाभाव याचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला आहे. रोटरीतील 30 वर्षाच्या या कारकिर्दीत त्यांनी क्लब आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 313
येथे अनेक मोठी कामे पूर्ण केली आहेत. डिस्ट्रिक्ट डिरेक्टर ग्लोबल ग्रँड म्हणून 2 वर्षे कार्यरत असताना त्यांची उदाहरणादाखल एक 2 मोठी मला कामे सांगायची आहेत. रोटरीच्या पर्यावरण संरक्षण या ॲव्हेन्यू अंतर्गत जगातील पहिला ग्लोबल ग्रँड प्रकल्प संतोषजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला, जो $96,000 होता आणि सोलर पॅनल फार्म उभारण्याचा होता. तर जगात एवढा मोठा प्रकल्प हा पहिल्यांदा झालेला आहे. तसेच दौंड परिसरातील झोपडपट्टी विभागात 196 टॉयलेटची उभारणी करून एक अतिशय मोठा आरोग्याला पूरक असा प्रकल्प उभा केला. हॅपी अंगणवाडी प्रकल्पात ग्रामीण आणि शहरी अशा 100 अंगणवाड्यांचा विकास त्यांनी करून घेतलेला आहे. तसेच ग्रामीण भागातील 103 शाळांना आवश्यक त्या सोयीसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पर्यावरण, आरोग्य, शिक्षण हे त्यांच्या अतिशय मनाजवळचे आहेत आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक ते खूप मोठी कामं करत असतात. संतोषजींची स्वतःची फोनिक्स नॉलेज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून विविध कॉर्पोरेट कंपन्या व बँका यांना आवश्यकतेनुसार आधुनिक तंत्रज्ञान व सर्व सेवा दिल्या जातात. सर मुळातच निसर्गप्रेमी असल्यामुळे पक्षी निरीक्षण, निसर्ग फोटोग्राफी, पर्यावरणीय शिक्षण आणि जागरूकता, सागरीय परिसंस्थाशास्त्र, वन्यजीव यात रुची घेणारे आहेत. या रोटरी वर्षाची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे चालू आहे, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. रोटरीचा वसा ज्यांनी त्याप्रमाणे घेतला आहे, त्याप्रमाणे त्यांना अतिशय उत्तम साथ अशी आमच्या फर्स्ट लेडी तनुजा मॅडमची मिळालेली आहे. तनुजासुद्धा रोटरी क्लब पुणे वेस्टची सभासद आहे, त्यानंतर प्रेसिडेंट झालेली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असिस्टंट गव्हर्नरशिप असेल किंवा ग्लोबल ग्रँड त्या अतिशय यशस्वीपणे पूर्ण करत आहेत. सगळ्यात मला तिचं जे आवडलेलं आहे की जिओलॉजिस्ट आणि जिओमॉर्फोलॉजिस्ट या ज्या गोष्टी आहेत या आता थोड्या रूढ आहेत, पण ज्या काळात तिने केल्या त्या फार कौतुकाच्या होत्या. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये जिओलॉजी डिपार्टमेंटच्या HOD म्हणून काम बघितलं आणि पहिली ऑफिशिएटिंग प्रिन्सिपल फर्ग्युसन महाविद्यालयाची 113 वर्षामध्ये तनुजा आहे. सो याचं अतिशय आम्हाला कौतुक वाटतं. आणि सगळ्यात जे आहे की महाविद्यालयीन विद्यार्थी असताना तिने NCCमध्ये असल्यामुळे म्हणजे मग शूटिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, माउंटेनरिंग असेल केलेलं आहे आणि अशी अतिशय प्रभावी आणि दमदार साथ आमच्या DGना आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. संतोष यांचा सुविद्य मुलगा सिद्धार्थ हा जर्मनीमध्ये असतो. त्या ठिकाणी त्यांनी मास्टर केलेलं आहे आणि उत्तम कंपनीमध्ये तो आता कार्यरत आहे. मला थोडक्यात असं म्हणायला आवडेल की डॉक्टर संतोष इज अ ट्रू रोटेरियन इन स्पिरिट, थॉट अँड ॲक्शन. He personifies excellent leadership, goodwill, a strong belief that the world will be better place because of Rotary's contribution. Thank you. थँक्यू सीमा. मी तिला सांगितलं 2च मिनटं दिलेत, मला 3 मिनटं दिलेत, कारण मला माहिती होतं 1 मिनटं ती घेणार आहे. प्रेसिडेंट माधवी, ऑनररी सेक्रेटरी मुकुंद, प्रोजेक्ट डायरेक्टर मोहन, डॉक्टर विद्याधर वाटवे, डॉक्टर पौर्णिमा गौरी, माझे सर्व प्रिय रोटेरियन्स, स्पाउसेस आणि जे सर्व गेस्ट आज इथं आहेत ते, आणि सर्व जे लोक आज उत्सुक खरं आहेत की आज आपण ज्यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड दिला आहे ते आणि चीफ गेस्ट यांचं भाषण ऐकायसाठी, त्यांची मतं ऐकून घ्यायच्यासाठी. कारण हा जो विषय जो आहे ज्याच्यासाठी आपण आज एक्सलंट अवॉर्ड देतो आहे व्होकेशनल एक्सलंट, तर खूप माझ्या मते गंभीर अशा काही त्यातल्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला माहिती पाहिजे, प्रत्येकाला त्याच्यातलं कळलं पाहिजे. कारण आपण सर्व लोक एका पर्टिक्युलर वयातले आहोत की अजून काही दिवसानंतर अजून थोडे जसे आपण ॲडव्हान्स होऊ आपल्याला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो वी शुड बी अवेअर अबाउट दिस थिंग. 2 मिनटात बोलायचं म्हटलं खरं तर एक वेळ आहे, पण आज त्यानिमित्ताने मी फक्त एक सांगतो की माधवीने तर रोटरी काय करते, आमचा क्लब काय करतो आहे, डिस्ट्रिक्ट काय करतो आहे, तू सगळं सांगितलेस. लॉट ऑफ थिंग्स हॅव बीन स्पोकन अबाउट द अवॉर्डी, की त्यांचं आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, त्यांचा अवॉर्ड आपण जे वाचून दाखवलं. सो दीज आर व्हेरी
इम्पॉर्टंट थिंग्स. आणि माझ्या मते पौर्णिमा मॅडम आमचा रोटरीसुद्धा या विषयामध्ये एस्पेशली ऑन मेंटल हेल्थ बऱ्यापैकी कामं करतो आहे. वी आर ट्राईंग टू डू मच मोर वर्क दिस इयर. आणि तुमच्या जे ओळख करून दिली त्याच्यात एक विषय आला होता की म्युझिक आणि युझिंग म्युझिक ॲज अ थेरपी ऑर समथिंग लाईक दॅट. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही लवकरच एक बालभवन जे आहे युनिव्हर्सिटीच्या बाजूला त्या रोडवरती 10 वर्षापूर्वी आपण एक तिथं सेन्सरी गार्डन केलेलं होतं, एस्टॅब्लिश केलं होतं. आणि विच इज बिंग यूज्ड बाय मेनी चिल्ड्रन हू रिक्वायर इट. त्या सेंटरमधले नाही तर आज पुण्याच्या बाहेरचे सुद्धा अशी काही स्पेशल चिल्ड्रन तिथे येतात. आणि वी आर गोईंग हायड विथ द नेक्स्ट वन अँड विच इज अ साऊंड गार्डन. So this is something which we are just introducing in a couple of weeks' time. There is a good CSR that we have received. आणि तो एक खरंच एक चांगला परत पुढचे 10-15 वर्ष ज्या मुलांसाठी ह्याची गरज आहे, ऑटिझम म्हणा किंवा लॉट ऑफ थिंग्स विच आर देअर, या सर्वांना उपयोग होईल. सो रोटरी इज ऑल्सो कीपिंग इन लाईन काय करायला लागतं. डोळे उघडून आम्हाला सगळ्या ह्या गोष्टी बघायला लागतात. अँड विथ सच अ strength of Rotarians that we have and the knowledgeable Rotarians that we have, I think we are able to do a little bit for the betterment of the society in general, but also the children who require our help. As Vocational Excellence Award, आपण एखादे बऱ्याचदा वाचलं असेल. मी मुद्दामून मॅडमसाठी म्हणून सांगतो की दरवर्षी आमचे क्लब्स वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देतात आणि वर्षानुवर्ष देतात. फक्त पुण्यात किंवा भारतात नाही पण जगभर देतात. आणि याचं मागचं कारण एक फक्त तुम्हाला 1-2 मिनटात सांगायची इच्छा आहे. रोटरी 1905 साली जेव्हा सुरू झाली त्यानंतर सगळ्यात पहिला आमचा ॲव्हेन्यू ऑफ सर्व्हिस ज्याला आम्ही म्हणतो की सर्व्हिस प्रोजेक्ट्स असो किंवा क्लब सर्व्हिस असो, तो सगळ्यात पहिला होता व्होकेशनल सर्व्हिस ॲव्हेन्यू. आणि रोटरीला व्होकेशनलबद्दल सगळ्यात महत्त्व दिले गेलेलं आहे. कारण माझ्या रोटेरियन मित्रांनाच माहिती असेल की आपलं सगळं स्ट्रक्चर हे आपल्या क्लासिफिकेशन म्हणजे आपण जे आपलं प्रोफेशन किंवा व्होकेशन आहे त्याच्यावर आधारित आहे. आणि हा ॲव्हेन्यू पहिला करायचा सगळ्यात महत्त्वाचं जे कारण होतं की पीपल शुड स्टार्ट रिस्पेक्टिंग ईच अदर्स व्होकेशन अँड प्रोफेशन. हेल्प देम टू अचीव वॉट एव्हर दे वॉन्ट टू अचीव. आणि हे सगळं करताना हा जो रिस्पेक्ट आम्ही देतो हा आमच्या सर्व रोटेरियन्समध्ये अगदी भिनलेला आहे. आणि तेवढ्याच कारणासाठी आम्ही जेव्हा एखादा एक्सलन्स अवॉर्ड देतो, सो वी सी टू इट दॅट वी ऑलवेज गिव्ह इट टू अ पर्सनॅलिटी हू हॅज एक्सेल्ड डेफिनेटली इन देअर प्रोफेशन अँड डन समथिंग बियॉन्ड their own profession for the good of the community. And अर्थात as a medical practitioner, what service you give to the patients is something which is remarkable. So this is, in short, I wanted to talk. I can talk lots more on vocational service. पण हा आहे. आणि त्यामुळे आम्हाला vocational service देताना आज जर आपण आज त्यांना जसं तुम्हाला ऑनर करतो आहे, we consider that it is our honor that we are able to give it to you. And that is what Rotary thinks about, and that's what we believe in. So, Madam, we are extremely happy that you accepted our Vocational Excellence Award. Thank you very much, sir. मी प्रेसिडेंट माधवीला विनंती करते की त्यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरना भेटवस्तू द्यावी. आपले आजचे चीफ गेस्ट डॉक्टर विद्याधर वाटवे हे सायकियाट्री क्षेत्रातील एक आदरणीय नाव आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी रोटेरियन वैदेही जोग हिला मंचावर बोलवते.
डॉक्टर विद्याधर गोविंद वाटवे. डॉक्टर वाटवे हे 48 वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भारतातील एक नामांकित आणि ज्येष्ठ सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ आहेत. आजही ते दररोज 12 तास अखंडपणे कार्यरत राहून रुग्णसेवा करीत आहेत. सध्या ते पुण्याच्या प्रसिद्ध पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कार्यरत असून तेथील 12 तज्ज्ञांच्या मानसिक आरोग्य पथकाचे नेतृत्व करतात. गेल्या 15 वर्षापासून ते पूना हॉस्पिटलच्या मेमरी क्लिनिकमध्ये डिमेन्शियाच्या रुग्णांसाठी विशेष काम पाहत आहेत. या क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजी आणि सायकॉलॉजी हे दोन्ही विभाग मिळून डिमेन्शियाच्या विविध उपप्रकारांचे अचूक निदान व उपचार करण्यासाठी एकत्र काम करतात. डॉक्टर वाटवे हे प्रामुख्याने बायोलॉजिकल सायकॅट्रीमध्ये तज्ज्ञ असून मेंदूतील रासायनिक असंतुलन ओळखून त्यावर अचूक औषधोपचारांद्वारे उपचार करण्यावर यांचा भर असतो. मानसिक आरोग्याकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहत ते वैद्यकीय उपचारांसोबतच कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीसारख्या मानसोपचार पद्धतींचाही प्रभावी वापर करतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग ते रुग्णांच्या उपचारातही करून घेतात. एन्झायटी, डिप्रेशन, अल्कोहोलिझम यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ते रोल प्ले म्हणजे भूमिका अभिनय या अभिनव उपचार पद्धतीचा प्रभावी वापर करतात. करोना महामारीच्या अत्यंत कठीण काळातही त्यांनी रुग्णांची सेवा अखंडपणे सुरू ठेवून वैद्यकीय क्षेत्राप्रती आपली दृढ बांधिलकी सिद्ध केली आहे. वैद्यकीय जगतात एक प्रभावी नेतृत्व म्हणून डॉक्टर वाटवे यांनी भारतातील मानसोपचार तज्ज्ञांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे IPSचे सलग 2 वेळा राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आहे. या व्यतिरिक्त वेस्ट झोन सायकॅट्रिक सोसायटी, पुणे सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. ते अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनचे सक्रिय सदस्य आहेत. डॉक्टर वाटवे यांनी आपले वैद्यकीय शिक्षण MBBS आणि MD सायकॅट्री पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातून पूर्ण केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ येथे 4 वर्षे व्हिजिटिंग लेक्चरर म्हणूनही सेवा दिली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये बायोलॉजिकल सायकॅट्री या आपल्या विषयावर अनेक संशोधनपर निबंध सादर केले आहेत. वैद्यकीय क्षेत्राबाहेर डॉक्टर वाटवे यांची कला क्षेत्राची प्रचंड आवड आहे. जगातील एक मैलाचा दगड ठरलेला घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी त्यांनी नाट्यसंघाबरोबर जगभर दौरे केले आहेत. त्याबरोबरच त्यांनी लघुपट, शॉर्ट फिल्म्स आणि सिरियल्समध्येही काम केले आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी ज्या आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुजलताई वाटवे या मानसशास्त्रातील डॉक्टरेट धारक असून बालमानसशास्त्र आणि गिफ्टेड मुलांच्या बुद्धिमत्ता चाचणी क्षेत्रातील एक नामांकित तज्ज्ञ आहेत. त्यांनी पूर्वी ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिले आहे. जसं सगळ्यांनी सांगितलं तसं थोडक्यात वेळेत बसवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आहेत. मी आता डॉक्टर विद्याधर वाटवे सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. प्लीज. थँक्यू. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे पदाधिकारी मॅडम चव्हाण, मराठी साहेब आणि आजच्या पारितोषिक विजेत्या किंवा व्होकेशनल एक्सलन्सी अवॉर्ड विजेत्या डॉक्टर पौर्णिमा गौरी, ज्या स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांची ओळख तुम्ही ऐकली, आर्टिस्ट आहेत, मेंटॉर आहेत आणि CEO त्यांनी जे निश ॲडव्होकसी फाउंडेशन काढलं आहे त्याच्या त्या CEO आहेत. आणि ह्या सगळ्या त्यांच्या कामामुळेच आज रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोनी त्यांना हे व्होकेशनल एक्सलन्सी अवॉर्ड दिलं. मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि हे त्यांना निवडल्याबद्दल रोटरीच्या लोकांचेही मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आता हे सगळं झाल्यानंतर याच्यानंतरचा प्रोग्रॅम म्हणजे यादो की बारात, ज्याच्यामध्ये डॉक्टर गौरीजींनी म्युझिकल किंवा म्युझिकच्याद्वारे, संगीताच्याद्वारे, वाद्यांच्याद्वारे, गायनाच्याद्वारे यादो की बारात हा कार्यक्रम त्या प्रेझेंट करणार आहेत. तो ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात. त्याच्यामध्ये त्यांनी जी काही आत्ता मी त्यांचं ह्याच्यात वाचलं की ब्रेन वेलनेस अँड कॉग्निशन, मेंदूचं नॉर्मल राहणं, सक्षम राहणं आणि कॉग्निशन म्हणजे एखादा
निर्णय घेऊन लक्षात ठेवून एक्झिक्युटिव्ह फंक्शन करून ते कसं आयोजित करायचं विचार थोडक्यात. तर हे एक्झिक्युटिव्ह फंक्शन याबाबतचा टॉपिक त्याच्यामध्ये आहे. मेमरी अँड डिमेन्शिया. एकीकडे मेमरी म्हणजे लक्षात राहणं, स्मृती, आणि दुसरीकडे मेमरीचा हळूहळू ऱ्हास होणारा आजार म्हणजे डिमेन्शिया. ह्याचंसुद्धा या गाण्याच्याद्वारे बहुतेक त्याचं विश्लेषण करणार आहेत आणि काही गोष्टी समजून सांगणार आहेत. त्याच्यानंतर तिसरं आहे ते प्रिव्हेन्शन आणि केअर गिव्हिंग. प्रिव्हेन्शन म्हणजे सायकियाट्रीतले बरेच आजार, न्यूरोलॉजीतले सुद्धा बरेच आजार हे हेरिडिटरी असतात. सायकियाट्रीतले बहुतेक आजार हेरिडिटरी आहेत, ते पिढ्यानपिढ्या पुढं जातात. स्किझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन. पण आजकाल हेरिडिटरी असलेले ॲडिक्शन हा सुद्धा हेरिडिटरी आजार आहे. पण हे चरस, भांग, गांजा हे सगळे नव्याने आलेले प्रकार आहेत. न्यूरोलॉजीमध्ये इन्फेक्शन्स ही हेरिडिटरी नाहीत, मेनिंजायटिस, एन्केफेलायटिस वगैरे. तर ह्या सगळ्याचा विचार करून त्या पुढे ज्या सांगणार आहेत त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन कसं. प्रिव्हेन्शन फक्त इन्फेक्टिव्ह आजारांचं होऊ शकतं. एन्केफेलायटिस आहे किंवा मेडिसिनमधले डायरिया, डिसेंट्री ते प्रिव्हेंट होऊ शकतं योग्य ती काळजी घेतल्यात. न्यूरोलॉजीतल्या काही गोष्टी लवकर जर त्याचं निदान झालं तर ते एन्केफेलायटिसच्या जे प्रॉब्लेम्स होतात ते कमी करण्यासाठी मदत होते. किंवा त्यातले जे हेमिप्लेजिया, पॅराप्लेजिया ह्या गोष्टी आहेत त्या लवकर त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकतात. आणि इथेच न्यूरोलॉजी आणि सायकियाट्री, ते जे न्यूरो रिहॅब हा शब्द वापरला गेला, न्यूरोलॉजी आणि सायकियाट्री हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सायकियाट्रिस्टकडे डिमेन्शियाचे पेशंट जास्त येतात. याचं कारण दे प्रेझेंट विथ बिहेवियर सिम्टम्स. डिमेन्शिया इज अ ब्लँकेट टर्म, म्हणजे ताप आहे म्हणण्यावर काय, कोविडचा ताप आहे, डेंग्यू फीवर आहे का, इन्फ्लुएन्झा आहे का, खोकल्याबरोबर आलेला ताप आहे, हे ताप आहे इज अ ब्लँकेट टर्म. तसं डिमेन्शिया, आज लोकांना डिमेन्शिया म्हणजे एकच माहीत असतं, अल्झायमर्स डिमेन्शिया. कारण त्यातलेच 50 ते 60% लोक 100तल्या अल्झायमर डिमेन्शिया असतात. कुठलाही डिमेन्शिया असला, जोडीचे बाजूचे दुसरे जे आहेत, व्हॅस्क्युलर डिमेन्शिया, फ्रॉन्टोटेम्परल डिमेन्शिया, पिक्स डिमेन्शिया इत्यादी डिमेन्शिया कुठलाही उपप्रकार असेल तर त्यातल्या सगळ्यांना BPSD म्हणजे बिहेवियर अँड सायकॉलॉजिकल सिम्टम्स ऑफ डिमेन्शिया. उपप्रकार व्हॅस्क्युलर असो, फ्रॉन्टोटेम्परल असो किंवा अल्झायमर असो, त्याच्यामध्ये BPSD उर्फ बिहेवियर सिम्टम्स, वागणुकीतल्या सिम्टम्स ह्या येतात. आणि त्यांनी नातेवाईकांना वाटतं काहीतरी विचित्र वागतोय, चला डॉक्टरकडे, म्हणून त्यांच्याकडे पोचायच्या आधी ते सायकियाट्रिस्टकडे येतात, कारण त्यांच्या वर्तनाचा त्या नातेवाईकांना त्रास होतो. आणि जेव्हा आमच्या लक्षात येतं की याच्या मुळाशी मानसिक आजार, स्किझोफ्रेनिया, मॅनिया याच्या पण वर्तन समस्या आहेत, ते नसून मेंदूचा आजार असतो. त्याकरता मेमरी क्लिनिक हा उपक्रम बऱ्याच जागी आहे. त्या एका पॅकेजमध्ये छातीचा फोटो, मेंदूचा फोटो, त्याच्यानंतर त्याच्या तोंडी परीक्षा, म्हणजे किती शिकलाय त्याच्यावरती मोका टेस्ट, कॉग्निटिव्ह टेस्ट, हे सगळं होऊन शेवटी न्यूरोलॉजी, सायकियाट्रिस्ट एकत्र येऊन त्याचं उपप्रकार मेंदूचा डिमेन्शियाचा कुठला हे बघतात आणि त्याच्यावर उपचार करतात. फ्रेंड्स, जर डिमेन्शिया असेल, अल्झायमर विषयचा कॉमनेस्ट इज दॅट, तर तो बरा होत नाही. त्याचा प्रगती जी आहे ती अशी खाली जायच्याऐवजी काही औषधांनी ती हळू केली जाते. आमच्या समोर आजच्या ह्याच्यात जे केअर गिव्हर्स आहे, प्रत्येक पेशंट आमच्या समोर, सायकियाट्रिस्ट समोर किंवा कुठल्याही डॉक्टरसमोर 15 मिनटं असतो. 24 तास नातेवाईकांना ते सहन करावं लागतं. आणि या ठिकाणी पौर्णिमाताईंचं जे योगदान आहे केअर गिव्हिंग, उद्याला त्याचं फुल फ्लेज वर्कशॉप आहे त्यांचं पूर्ण 4 तासाचं, तर त्याच्यामध्ये केअर गिव्हिंग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. फक्त तो सायकियाट्रीत, न्यूरोलॉजीत नाही, कुठल्याही क्रॉनिक आजारामध्ये, कॅन्सर असो, चालू राहते, ट्रीटमेंट चालू राहते. साधा ब्रॉन्कियल अस्थमा, ट्युबरक्युलोसिस, सतत
त्या नवऱ्याला किंवा बायकोला त्या पेशंटला घेऊन डॉक्टरकडे जावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं, डाएटकडे लक्ष ठेवावं लागतं. कॅन्सरच्या बाबतीत तर रिलॅप्सेस, किमोथेरपी इथे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे देर इज अ एंटिटी कॉल्ड केअर गिव्हर्स बर्डन. रुग्णसेवा डॉक्टरांच्या समोर 15 मिनटं आहे हो, पावणे 24 तास तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला ती सेवा करून मंडळी थकून जातात. सो दॅट इज कॉल्ड एज केअर गिव्हर्स बर्डन, जे कुठल्याही आजारात आहे, मानसिक, शारीरिक, मेंदूच्या आणि इतर आजारातसुद्धा, क्रॉनिक इलनेसेसमध्ये. तर ह्या केअर गिव्हर्स बर्डनपैकी फ्रेंड्स ऑलमोस्ट 20 to 30% जे व्हल्नरेबल आहेत त्यांना डिप्रेशन येतं आणि त्यांना ट्रीटमेंटची वेळ येत आहे. सायकॅट्रीचे आजार, स्किझोफ्रेनिया बाय डेफिनेशन इज अ रिलॅप्सिंग अँड रेमिटिंग इलनेस. बरा होतो, बरा असं वाटतं, ट्रीटमेंट बंद केली जाते, आता मी छान आहे, आपणच बंद करतो, किंवा कोणीतरी सांगतं हे औषध घेऊ नका, याचा साईड इफेक्ट होईल वगैरे. पण हे सगळं नातेवाईकांनी डॉक्टरांची, सायकियाट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्टची चर्चा करा. दे आर देअर टू हेल्प यू. की नुसते न्यूरोलॉजी, इट्स अ टीम. सायकियाट्रिक सोशल वर्कर, तसेच न्यूरोलॉजीमध्ये न्यूरोलॉजिकली ट्रेन नर्सेस, त्यांचे अटेंडंट, ह्या सर्व लोकांना सायकियाट्रिक सोशल वर्कर आहेत. तसे सायकॉलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिक हेल्प देणाऱ्या इतर NGOज आहेत. तर ह्या सगळ्यांच्या मदतीने जर समजून घेतलं तर औषधात बंद करण्याची भानगड होणार नाही. काही आजारातली औषधं बंद होणार का? होणार नाहीत. लग्न करून सुटेल का? प्रश्न सुटणार नाही. लग्न करून प्रश्न होऊन अजून एक निर्माण होईल. त्या जर मुलीला किंवा मुलाला सांगितलं नाही, आयदर अ न्यूरोलॉजिकल इलनेस, पण जास्ती सायकियाट्रिक इलनेस, तर दॅट इज कॉल्ड एज सप्रेशन ऑफ मटिरियल एव्हिडन्स. कोर्टामध्ये त्याच्यात तुमच्या विरोधात केस जाईल. म्हणून लग्न करून बरं होईल किंवा अमुक एक पॅथीने बरं होईल असं धरू नका. या सगळ्याकरता मॅडम जे काही करता आहेत, जे ह्या माध्यमाद्वारे ते करतात, ते केव्हाही कॉन्फरन्समध्ये भाषण न देऊन त्या मोकळ्या झाल्या असत्या, त्यांना पेपर्स बक्षिसं मिळाल्या असते, किंवा छोट्या डॉक्टरांच्या मध्ये त्या बोलल्या असतात. पण ते लिमिटेड राहिलं असतं. तो ग्रुप येईल, भाषण ऐकेल, टाळ्या वाजवेल, घरी जाईल. पण ह्या माध्यमातून त्या पोचतात लोकांच्याकडे. जनजागृतीचं कार्य त्यांच्या हातून होतं आहे. माझ्या मते या सर्वात त्यांचं जे काही मिळालेलं आहे त्यांना अवॉर्ड, त्यातला सगळ्यात मला भावलेला भाग की ह्या गोष्टीने आणि उद्या होणाऱ्या वर्कशॉपच्या वतीने ते तुम्हाला शिकवणार आहेत आणि ते उत्तम शिकवणार आहे त्याची मला खात्री आहे. तेव्हा मॅडम पुन्हा एकदा हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर वाटवे. यादों की बारात कार्यक्रम बघण्याची आपली उत्सुकता अजून वाढली आहे असं मला वाटतं. मी प्रेसिडेंट माधवीला विनंती करते की डॉक्टर वाटवे यांना भेटवस्तू प्रदान करावी. एक विशेष उल्लेख करावासा वाटतो की आजच्या आम्ही ज्या भेटवस्तू देत आहोत त्या भीमाशंकर परिसरात फलोदे सावर्ली म्हणून 2 गावं आहेत, 2-3 गावं, तिथे आम्ही खूप प्रकल्प केलेत. ॲडल्ट लिटरसी, वॉटर कॉन्झर्वेशन, महिला सक्षमीकरण. तर आमच्या बायकांनी तयार केलेल्या गोधड्या आम्ही आज सगळ्यांना देत आहोत. त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आता आपल्या कार्यक्रमाचा अजून एक महत्त्वाचा भागाकडे आपण जात आहोत. ते म्हणजे डॉक्टर पौर्णिमा गौरी आणि यांच्याशी संवाद. आणि तो त्यांच्याशी मुलाखत घ्यायला आमच्या ॲन मुग्धा चिपळूणकर यांना मी आमंत्रित करते. हॅलो, नमस्कार मंडळी. आत्ता आपण आपल्या सर्वांना या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख झालेलीच आहे. तर त्या अनेक म्हणजे वर्षापासून गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांनी केवळ डॉक्टर म्हणून नाही तर मेंटॉर, हीलर, थिंकर आणि एक संवेदनशील माणूस म्हणून अनेक आयुष्यांना त्यांनी स्पर्श केला आहे. तर आपण परत एकदा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. डॉक्टर, आपल्या मेडिकल प्रवासाची सुरुवात कशी झाली? हॅलो, ऐकू येते ना?
तर 12वीमध्ये मेरिट लिस्टमध्ये मी आल्यानंतर मग निर्णय झाला माझा की आपण आता मेडिकल प्रोफेशनला जाऊ. डॉक्टर देशपांडे म्हणून आमचे फॅमिली डॉक्टर होते आणि मला त्यांच्याकडे ताप वगैरे आला की सुद्धा चेकअप करून घ्यायला खूप आवडायचं. तर तेवढंच एक छोटंसं नातं होतं डॉक्टर पेशंटचं, पण त्याच्यात कळत होतं की काय काय कशा पद्धतीने होते ही प्रॅक्टिस. आणि पण म्हणजे असा काही टर्निंग पॉइंट कोणी व्यक्ती किंवा काही 12वीतला प्रसंग? टर्निंग पॉईंट तर होता. म्हणजे गरवारे कॉलेजची मी स्टुडंट, अभिनव विद्यालय आणि मग गरवारे कॉलेज. आणि क्लास नव्हता लावलेला आणि मग बिना क्लासचं कसं आपण अभ्यास करू असं चाललं होतं. आणि निलिमा आवटे म्हणून माझी मैत्रीण होती आणि तिला आज मी बोलवलं होतं पण तिला जमलं नाही यायला. तर गरवारे कॉलेजमधून घरी चालत जात होतो सायकल हातात घेऊन आणि तिला मी म्हटलं निलिमा मी ठरवले की क्लास नाही लावला तरी 85%च्या वर मार्क मिळवणार आहे मी. तर ती खूप हसली मला. ती म्हणाली की काय ही काय ठरवायची गोष्ट आहे का. तर ती म्हणाली तू 90च्या वर ठरवायला पाहिजे. हे 11वीतली बडबड आमची. आणि मग ती म्हणाली की तू तर ठरवायला पाहिजे की 90%च्या वरती मिळवून दाखवीन. आणि मग 12वीमध्ये मी ती चॅलेंज घेतली तिची. आणि मग मी अभ्यास इतका केला 12वीत, म्हणजे मी खरं बॅकबेंचर आहे, अशी फ्रंट बेंचर वगैरे नाही आहे. त्यामुळे तिच्या चॅलेंजमुळे मी खरा अभ्यास केला. आणि नंतर बरंच कानावर यायचं की अमुकने इंग्लिशचा पण क्लास लावला आहे, तमुकने ह्याचा पण क्लास लावला आहे. त्यामुळे मला असं वाटलं नव्हतं मी मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. पण अचानक मी पुणे बोर्डात पहिली आले आणि स्कॉलरशिप्स मिळाल्या मला. आणि आश्चर्याची गोष्ट ही की मी इंग्लिशमध्ये पहिली आले, म्हणजे आवड आहे म्हणून वाचनाची. आणि त्याची पण मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्यामुळे खरं मेडिकलचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सोपा झाला. आणि नाहीतर ऑप्शनमध्ये माझ्या मेडिकलला ॲडमिशन घेण्याचं नव्हतं. आणि पण ह्या आर्थिक सोयी आपोआप घडल्यामुळे मग ते शक्य झालं. कारण मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळेस पुस्तकं महागच असायची आणि मग मेजॉरिटी पुस्तकं आम्ही बॉरो करून वापरायचो सिनियर्सची. त्यामुळे तर तो एक टर्निंग पॉईंट होता. आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू निलिमा की तिने मला ते चॅलेंज केलं. ती म्हणाली असती की हो हो वा बरोबर आहे तुझं, तर मग मी तिथेच थांबले असते. पण मग तो जे एक शार्प रेझर फोकस आला मला वर्षभराचा की नाही आपण अभ्यास करायचा आहे, माय इंटेलिजन्स इज माय ओनली ॲसेट, ही एक जी कल्पना होती डोक्यात. आणि त्यामुळे मग ते तसं घडलं. ग्रेट. पण इंटरनल मेडिसिन तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजीकडे कशा वळलात? तर खरं मी म्हणते आय एम ॲन ॲक्सिडेंटल न्यूरोलॉजिस्ट. वाटवे सर तर आता गेले, पण जेव्हा मेरिट लिस्टमध्ये आले होते टॉपर इन द गर्ल्स, तर तेव्हा सगळीकडे इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की सायकेट्रिस्ट होणार आहे. पुण्यात पहिली आलेली मुलगी सायकेट्रिस्ट होणार. इट वॉज न्यूज फॉर एव्हरीवन. आणि मग नंतर RS वाडिया सर आमच्या आयुष्यात आले आणि त्यांनी इतकं आम्हाला न्यूरोलॉजी शिकवलं MBBS मध्येच 3rd इयरमध्ये असतानाच. आणि मग मी सायकेट्रीमध्ये लोकम पण केली होती. पण मग ते मेडिसिन, इंटरनल मेडिसिनची आवड निर्माण झाली होती सरांमुळे. आणि मग सायकेट्री केल्यावर मग न्यूरोलॉजी करण्याची तुझी इच्छाच होणार नाही असं मला एका सायकेट्रिस्ट सिनियरनी सांगितलं. म्हटलं नाही नाही असं नको, आपण न्यूरोलॉजीच केलं पाहिजे. आणि आवड मात्र मला सायकेट्रीची होती कारण आई माझी कॉलेजमधनं अशी जाडी जाडी पुस्तकं आणायची सायकोलॉजीची. आणि 8वी 9वीत असताना मी ती वेळ घालवायला वाचायची कारण तेव्हा इंटरनेट नव्हतं ना. आणि त्यामुळे ते सगळं वाचन झालेलं. आणि तेव्हा कल होता की मानसशास्त्राकडे. माणसंही मला अतिशय इंटरेस्टिंग वाटू लागली. आणि मग मी असा विचार केला अरे आपलं सायकॅट्रीचं हुकलं. पण मग मला असं वाटतं की जगाला अशा न्यूरोलॉजिस्टची गरज होती ज्याचा मानसिक शास्त्राकडे कल असेल असा. नाही, आणि ह्युमन कनेक्शनची तुम्हाला आवड होती ना. हो, त्यामुळे आता जवळपास 34 वर्षांचा अनुभव आहे तुमचा. तर आता मेडिकल प्रोफेशनमध्ये जे लोक काम करतात त्यांना तुम्ही कुठला सल्ला द्याल? म्हणजे आता AI आलेलं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्या फिंगर टिप्सवरच आहे. तर नॉलेज आणि इन्फॉर्मेशन सगळ्यांनाच मिळतं. म्हणजे इवन काउन्सिलिंग आमचं बदललं आहे. म्हणजे मी माझा डेस्कटॉप ओपन असतो नेहमी OPD मध्ये सुद्धा. आणि मी पेशंटला काउन्सिल करते आणि तिथे त्यांच्याबरोबर AI मध्ये जाऊन म्हणते बघा मी जे पाहिलं ते इथे पण आहे. तर त्यामुळे इन्फॉर्मेशनसाठी डॉक्टर्स नसणार आहेत आता. डॉक्टर्स हे कम्युनिकेशन आणि सर्व्हिससाठीच असणार आहेत. तर त्यामुळे कम्युनिकेट करायला जास्त चांगल्या पद्धतीने शिकावंच लागणार. आणि म्हणजे जे पेशंट्स म्हणतात की तुमच्याशी बोलून अर्धं बरं वाटतं, हेच डॉक्टरला देता आलं पाहिजे. आणि MUHSने हा प्रयत्नही केला आहे. ॲटकॉम मॉडेल त्यांनी केलं होतं तयार की ॲटिट्यूड आणि कम्युनिकेशन हे सिलेबसमध्ये यावं. पण आम्हाला कुठे कोणी शिकवलं? आम्ही धडपडत चाचपडत शिकलो आणि आमचे गाईड कसे असतील त्याप्रमाणे आम्ही
व्हायला पाहिलं, कारण इमोशनल स्किल्स ज्या आहेत त्या 80% ऑब्झर्वेशनने आपण शिकतो. तर आता हे फॉर्मली शिकवायला लागणारच आहे सिलेबसमध्ये. आणि जसं मी एक कम्युनिकेशन स्किल यू आर टॉकिंग कम्युनिकेशन स्किल्स Okay. आणि एम्पथी एक कौशल्य म्हणून शिकवावं लागेल. Okay. आणि त्या एम्पथी मुळे आपण ओव्हरवेल्म कसं नाही व्हायचंय. ओके. म्हणजे ते मुन्नाबाई MBBS मध्ये हो, त्यांनी हो, खूप हो. वृक्षपणे दाखवलं, तसंही नसतं. पण हे एका शास्त्रोक्त पद्धतीने शिकवावं लागणार आणि मुलांनाही ते शिकावं लागेल, कारण इन्फॉर्मेशन पेशंटकडे तेवढंच आहे जेवढं आमच्याकडे आहे. हो बरोबर आहे. येस. आणि मग या दीर्घ प्रवासाने तुम्हाला डॉक्टर म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून काय म्हणजे बदल घडवला किंवा काय? आता जसं भावनिक कौशल्यांकडे मी वळले. अच्छा. एपिलेप्सी असोसिएशनची मी सेक्रेटरी होते, मग प्रेसिडेंट पण झाले नागपूरमध्ये. तर तिथे मला कळलं की एपिलेप्सी ज्यांना आहे त्यांना प्रबोधनाची गरज नाही, कारण ते अभ्यास करतात, त्यांना कळतं एपिलेप्सी म्हणजे काय. त्यांच्या शेजारी राहण्यांना करायला पाहिजे, त्या मुलीच्या वर्गातल्यांना करायला पाहिजे, तिच्या शिक्षकांना करायला पाहिजे. म्हणजे ज्यांना एपिलेप्सी नाही आहे त्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे. ओके. मग नंतर जेव्हा मी OPD बसते तेव्हा एखादे आजोबांना त्यांची सून किंवा मुलगी किंवा मुलगा जावई कोणीतरी घेऊन येतात आणि मला ते पेशंटला बघता बघता माझ्या लक्षात येतं की अरे खरं ही केअर गिव्हर व्यक्तीला पण गरज आहे मदतीची, पण त्यांची फाईल बनलेली नाही आहे. ऍक्च्युली मदत केअर गिव्हरला जास्त असते. VNITच्या शेजारीच माझं क्लिनिक होतं नागपूरमध्ये आणि VNITची बरीचशी फर्स्ट इयरपासून मुलं, म्हणजे माझे पेशंट्स खरं 9वी पासून सुरू होतात, एस्पेशली मायग्रेन, वर्टॅगो, इन्सोमनिया. जसं अभ्यासाचं प्रेशर वाढतं तसे पेशंट्स न्यूरोलॉजीचे वाढायला लागतात. तर VNITच्या मधला एक फर्स्ट इयरचा मुलगा आला आणि मला म्हणाला की ही माझी औषधं सोडवा आणि मला खूप चक्कर येते आणि मला झोप येत नाही. आणि मला तो म्हणाला की मॅडम हॉस्टेल में कोई नहीं सोता इसलिए कोई नहीं सोता. अच्छा. म्हणजे पिअर प्रेशरचं डेफिनेशन दिलं त्यांनी की कोणीच नाही झोपत त्यामुळे कोणीच नाही झोपत. आणि तिथे फक्त मेटलर्जी, केमिकल इंजिनिअरिंग आणि ही मुलं ज्यांना प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळणार नव्हत्या, ते MPSC UPSCची तयारी करण्यासाठी 6:30ला क्लासला जायचं म्हणून फक्त ते झोपत होते वेळेवर. बाकी इलेक्ट्रॉनिक्सवाले म्हणाले आम्हाला लाईफ स्किल्सची गरज नाही, आम्हाला सगळं येतं. कोणी असतील इथे तर आय एम व्हेरी सॉरी, पण VNITचा हा रिस्पॉन्स होता की आम्हाला सगळं येतं. इनफॅक्ट आमच्या वर्कशॉप्समध्ये मेडिकल स्टुडंट्स हार्डली येतात, कारण मेडिकल प्रोफेशनला आपण क्रीम ऑफ इंटेलिजन्स घेतो, त्यामुळे त्यांना वाटतं की मी सिलेक्ट झालोय त्यामुळे मला सगळं येतं. पण ॲज अ सेड हे शिकवायला लागणार आणि इमोशनल इंटेलिजन्स हा भागच वेगळा आहे. हो, म्हणजे तुम्ही आधीच्या तुम्ही म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस केली असेल आणि आता तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप मोठा फरक तसा जाणवत स्वतःला जाणवतोच. आणि काउन्सिलिंगचा रोल हा प्रचंड आहे. जसं सरांनी सांगितलं की आमच्या समोर पेशंट 15 मिनिटं असतो. इनफॅक्ट मला नागपूरच्या एका सक्सेसफुल न्यूरोलॉजिस्टने ऑडिट दिलं होतं त्यांच्या OPDचं. नवीन पेशंट 7 मिनिटं, जुना पेशंट 3 मिनिटं. तर इतका वेळ जर डॉक्टर घालवणार असतील, कारण OPD बिझी आहे भारतामध्ये, OPDच बिझी आहे खूप, तर मग एवढा वेळ जर घालवणार असेल तो उरलेला वेळ पेशंट कसे जगतायत. माझं प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचं काम 1 मिनिटाचं आहे, पण आयुष्य इतकं मोठं आहे. मग ते कसं जगत असतील, दॅट इन्फ्लुएन्सेस देअर हिलिंग प्रोसेस. आणि तो जो ग्रुप आहे जो पेशंटला बरा करणार आहे, आय एम अ स्मॉल पार्ट ऑफ इट. त्यामुळे पेशंटचं ऑनबोर्डिंग झालं पाहिजे, केअर गिव्हर्सचं ऑनबोर्डिंग झालं पाहिजे त्या टीममध्ये जे त्या पेशंटला बरे करणार आहे. आणि आपलं निश फाउंडेशनची सुरुवात म्हणजे कशी झाली, किंवा तो एक तुमचा विचार होता बहुतेक, आणि त्याचं ते म्हणजे आकाराला कसा आला रादर? ज्या लोकांनी इम्पॅक्ट केलं मला त्यांच्यामध्ये माझ्या आजी सासू आणि आजी सासरे आहेत. तर मंदाकिनी आणि सखाराम, सखाराम आणि मंदाकिनी आणि अर्पण. तर समर्पण अशा नावाने एक NGO आमचं नागपूरमध्ये होतं आणि ते मी 2011 पासून आय वॉज वर्किंग अंडर इट. ह्यातले काही प्रोजेक्ट्स तिथे पण आम्ही करत होतो. तर आजी घ्यायच्या संस्कार वर्ग उन्हाळ्यातले, आणि तर ते संस्कार वर्ग. आणि मग डॉक्टर चोरघडे माझे अजून एक मेंटॉर आहेत नागपूरमधले. ही इज अ पिडियाट्रिशियन हू बिकेम अ सायकोलॉजिस्ट ऑल्सो. त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत जीवन कौशल्यांवर. तर ही बिकेम माय मेंटॉर. आणि जसं मी म्हटलं की एपिलेप्सी असोसिएशनमध्ये काम करून मला कळलं की लाईफ स्किल्स शिकवायला पाहिजेत, ह्या कॉलेजच्या मुलांना लाईफ स्किल्स शिकवायला पाहिजेत, केअर गिव्हर्सना लाईफ स्किल्स शिकवायला पाहिजेत. मग असं करत करत लाईफ स्किल्स डोक्यात घोळत असताना चोरघडे सर माझे मेंटर, त्याच वेळेस वी क्रॉस्ड पाथ्स, आणि मग त्यांनी मला ते जे काय शिकवलं. तर लाईफ स्किल्स हा भाग आहे एज्युकेशन आणि हेल्थकेअरमध्ये जी एक पोकळी आहे, गॅप,
एज्युकेशनने शिकवायला पाहिजेत आणि बरोबर. हेल्थकेअरला त्यांची गरज आहे. गरज आहे. पण मग हे करणार कोण? ह्या ज्या गॅप्स आहेत तर मग आपणच भरून बघू ती गॅप, अच्छा. असं म्हणून मग अरे वा. समर्पणमध्ये आम्ही ते करत होतो. क्या बात. मग पुण्यात मी 2019ला आल्यावर लगेचच इथे निश ॲडव्होकसीचं एस्टॅब्लिश केलं. तर निश हा ॲक्रोनिम आहे NICHE, न्यूरोप्लास्टिसिटी. ओके. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची शिकण्याची भूक. मेंदू बरोबर. प्लास्टिक असतो, त्याला सारखं प्लास्टिक, हां. शिकायचं असतं. न्यूरोप्लास्टिसिटी फॉर इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी हेल्थ Community एज्युकेशन health. असं ते Okay. NICHE आहे. Okay. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ऑल द पीपल टुडे ज्यांनी निशचा निश म्हणून उच्चार केला, नाही तर बरेचदा नीचे ॲडव्होकसी असं व्हायचं. तर त्यामुळे तर म्हणून मग त्या लाईफ स्किल्स कशा ना कशा तरी पद्धतीने ह्या शिकवल्या गेल्या पाहिजे, बरोबर. आयदर ह्या पॅकेजमध्ये किंवा त्या पॅकेजमध्ये. ह्याच्यामध्ये. तर मग रिश्तों का मांझामध्ये पण लाईफ स्किल्स आहेत. आज तुम्ही ऐकाल तर तुम्ही नीट ऐकलं तर आजच्या प्रोग्राममध्ये यादों की बारात जरी असलं तरी त्याच्यात आम्ही लाईफ स्किल्स या घुसवलेल्याच आहेत. तर अशा पद्धतीने ती जी अर्ज आहे ती पोकळी भरण्याची, त्याच्यातनं मग हे निर्माण झालेलं काम आहे. Great. In most of your initiatives, science, healing आणि आर्ट यांची खूप सुंदर सांगड घातलीत तुम्ही. तर ते तुम्हाला कसं सुचलं म्हणजे? तर लहानपणापासून म्हणजे लपायचं कुठे तर गाण्यांमध्ये आणि Oh. पुस्तकांमध्ये. Okay. तर आर्ट वॉज अ प्लेस वेअर वी कॅन हाईड वेन वी वॉन्ट टू हाईड. आणि तर कला ही आपल्या आयुष्यात असतेच आणि भारतात तर असते कारण पानाच्या ठेल्यावर पण गाणी वाजत असतात. त्यामुळे कलेशिवाय आपलं आयुष्य शक्यच हा नाही. म्हणजे माणसाच्या हिलिंग प्रोसेसला म्हणजे किती हो. महत्वाची आहे हो. कला. तर न्यूरोलॉजीचा अभ्यास करताना लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन, तर आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती खूप लेफ्ट ब्रेन फोकस्ड आहे. म्हणजे शास्त्र, Okay. गणित वगैरे ह्याचे मार्क. Okay. आणि जसं मी म्हटलं मला इंग्लिशमध्ये फर्स्ट आली मी, काही कारण हो. नव्हतं खरं, पण म्हणजे ती आवड होती ना. बरोबर. तर ती एक आवड, लिटरेचरची आवड होती. आणि तसंच गाण्यांची आवड, की ताणतणाव आहे तो घालवायचा कुठे, तर कसा आहे? गाण्यामध्येच हां, घालवायचा. तर हे स्वतःवरती इट वर्क्स, मग इट शुड वर्क फॉर अदर्स. Okay. आणि मग त्यामुळे कलेमध्ये, आणि मग नुसतीच गाणी नाही, आमचे व्हिज्युअल आर्ट वापरून पण आम्ही काही प्रोजेक्ट्स केलेत. एक मनरंग नावाचं प्रोजेक्ट आहे जिथे एपिलिप्सीची लेक्चर्स घेतली मी फाईन आर्ट्सच्या मुलींची, बरं. म्हणजे BFA आणि MFA करणाऱ्या. त्यांना एपिलिप्सी हा विषय दिला Okay. आणि त्याच्यावर त्यांनी पेंटिंग्स केली आणि ती इतकी सुंदर आहेत की कधी कधी मला काउन्सिलिंगमध्ये अवघड गेलं की त्यांना मी त्यातलं एक चित्र दाखवते. मी म्हटलंय बघा हे मला म्हणायचंय, आणि ते त्यांना उलट लगेच कळतं. तर कला ही नुसती कला म्हणून नसून ती एका सामाजिक कारणासाठी आपण वापरू शकतो का? कारण कलेमध्ये लास्टिंग पॉवर जास्त आहे. आत्ता मी ही जी बडबड करते ती तुम्हाला किती वेळ लक्षात राहील, आणि मग एखादं गाणं आणि गाण्याच्याद्वारे जे सांगू ते किती वेळ लक्षात राहील, त्याच्यात खूप फरक आहे. आणि अ पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स. तर एक चित्र सुद्धा जे आहे ते कायम बोलत राहतं. म्हणजे लोक तुम्हाला नंतर हे देत असतील ना, काय अभिप्राय किंवा हो काय की हो, बाबा बिलकुल. कसं झालं, म्हणजे आमचा जो काय त्यांना workshop, हे झालं, हा जे फायदा इथे झाला. हिट झालं हां, जे हां. म्हणतो आपण, की Yes, ज्याने yes. हार्टबीट बदलली, Yes. तर ते कलेद्वारे जेव्हा करतो तेव्हाच ती हार्टबीट बदलते. बरं. ओके. तर आता तुम्ही त्या मेंटॉर्सची म्हणजे चोरगडे सरांबद्दल वगैरे काय सांगितलं, हो. मग आणखी काय कोणी मेंटॉर्स आहेत का? तर माझी सर्वात पहिली मेंटॉर म्हणेन की माझी आजी आहे, आईची आई. कारण तिच्याबरोबर मी 2 वर्ष होते 2रीत आणि 3रीत असताना. Okay. आणि तिचे वर्क एथिक्स जे होते ते असे म्हणजे असे ब्लडमध्ये भिनले. आलेत ना? हां, भिनलेत. म्हणजे Yes. तिचा असा उद्देश नव्हता पण ते तसं झालं, कारण ते ते एवढं- अतिशय फॉर्मेटिव्ह हां. इयर्स होते. आणि ती शाळेतली प्रिन्सिपल होती ताडदेवच्या. आणि मला बरेचदा ती घरी कसं ह्या मुलीला, एक छोट्या मुलीला एकटे ठेवायचं म्हणून घेऊन जायची ऑफिसमध्ये. Yes. मग तिच्या शाळेत घालवलेला जो वेळ होता त्याने माझ्याबरोबर भरपूर इम्पॅक्ट झाला. माझी आई हू हॅज बीन अ सिंगल मदर, जिने 3 मुलांना आम्हाला मोठं केलं. आणि तिचे वर्क एथिक्स जे होते की नाही, काम अशा पद्धतीने झालं पाहिजे. आणि त्यामुळे जसं सरांनी म्हटलं, सर आता गेले आपले DG सर, की वोकेशन, आणि ते माझ्या एका स्लाइडमध्ये पण आहे की आपलं कामच आपल्याला डिफाईन करतं. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स असं नाही आहे माझं म्हणणं. माझं म्हणणं आहे बॅलन्स्ड लाईफ, अ पार्ट ऑफ विच इज वर्क. तर आजी, आई, आणि मग नंतर चेन्नईला मी गेले होते तेव्हा प्रिथिकाचारी म्हणून मॅम माझ्या होत्या. तर त्यांचा खूप इम्पॅक्ट पडला. मी 1.25 वर्ष त्यांच्याबरोबर होते. पण त्या आत्ता 84 वर्षाच्या आहेत. शी इज अ कॅन्सर सर्वायव्हर, शी इज अ सिंगल वुमन. आणि त्या इंस्टाग्रामवर भरपूर फेमस आहेत ॲट द एज ऑफ 84. अरे बाप. आणि त्यांनी क्लिनिकल प्रॅक्टिस त्यांची बंद केली आता, आणि त्या ब्रेन हेल्थ कोच म्हणून काम करतायत. ॲट अराउंड 3 months अगो शी हॅज चेंज्ड हर वोकेशन, की आता मी पेशंट बघणार नाही, आता मी ब्रेन हेल्थ कोच. आणि इंस्टाग्रामवर त्यांना फॉलोअर्स आहेत. आणि त्यांचं म्हणणं, मी कॅन्सर सर्वायव्हर नाही आहे,
मी कॅन्सर फ्लरिशर आहे. अरे वा, क्या तर बात आहे. हे जे ॲटिट्यूड आहे तर त्यांचा इम्पॅक्ट माझ्यावर प्रचंड झालेला आहे. पॉझिटिव्ह हो. आणि डॉक्टर टावरी जे माझे गाईड होते, ज्यांनी ग्लासगो आणि मॉन्ट्रियलमधून ट्रेनिंग घेतलं जेव्हा भारतामध्ये न्यूरोलॉजीचा कोर्स नव्हता, आणि त्यांची पुस्तकं आम्ही वाचायचो लायब्ररीमध्ये, ती पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट पुस्तकं, आणि मार्जिनमध्ये सरांच्या अक्षरात लिहिलेलं असायचं की हे मी भारतात जाऊन करू शकतो का, कॅन आय रेप्लिकेट दिस इन इंडिया. तर ती जी सर्व्हिसची भावना होती आणि सरांचं जे म्हणणं होतं की सामान्य माणसासाठी मी हे कसं करू शकतो, तो एक विचारांचा प्रकार होता तो. आणि ऑफकोर्स डॉक्टर चोरघडे सर तर आहेतच, हो आणि वाडिया सरांचं तुम्ही सांगितलं. येस. पण एनिवे, तुम्ही आता म्हणजे सारखं काहीतरी इतक्या समृद्ध प्रवासानंतर काहीतरी नवीन निर्माण करायची तुमची कायम धडपड असते किंवा आहे, तर आता नवीन काय प्रोजेक्ट वगैरे तुमच्या मनात म्हणजे चाललेत किंवा? हो, धडपड म्हणजे काही लोकांना तो आजार वाटू शकतो, पण की हे काय हिचं चाललंय, म्हणजे ह्याच्यावर टीका पण बरेचदा झालेली आहे की हिची बहुतेक प्रॅक्टिस चालत नाही म्हणून ही असल्या भानगडी करते वगैरे, गाण्याचे प्रकार काय, प्रोग्राम काय करते. आणि तुम्ही जो टर्निंग पॉईंट म्हणालात, तर मी विपश्यनेसाठी गेले होते 2017 मध्ये माझ्या मुलाची 10वी झाल्यानंतर. आणि तेव्हा मग कारण टीका तर व्हायचीच की ही कशाला हे सगळं करते, न्यूरोलॉजिस्ट आहे, हिलाही शोभतं का. तर कारण न्यूरोलॉजी ही खूप इंटेलेक्च्युअल ब्रांच मानली जाते, पण मग तो इंटेलिजन्स जो लोकांपर्यंत पोहोचणार नाही त्याचा उपयोग काय. आणि मग आता जिम मध्ये जर तुम्ही गेलात तर जिम मध्ये फक्त ट्रेडमिल नाहीये ना, नाही, तिथे एलिप्टिकल आहे, म्हणजे कार्डिओसाठी सुद्धा एलिप्टिकल आणि ट्रेडमिल आणि सायकल आहे. मग वेट ट्रेनिंग आहे, मग पायांसाठी वेगळं, हातासाठी वेगळं, छातीसाठी वेगळं आहे. तर मग फिजिकल हेल्थसाठी एवढं जर आहे तर मग मेंटल हेल्थसाठी एक प्रोग्राम कसा पुरेल. तर तो मग कॅफेटेरिया आहे. तर कॅफेटेरिया अप्रोच ही एक रिसर्च टर्म आहे की आमच्याकडे एवढे प्रोडक्ट्स आहेत आणि तुमच्या नीड्स काय आहेत त्याप्रमाणे मग तुम्हाला काय हवं आहे ह्यातलं. तर हा कॅफेटेरिया अप्रोच जो आहे हेल्थ केअरचा, तो मग निश ॲडव्होकसीमध्ये होतो. आणि मग जसं आपलं काम वाढतं तसं मग आपल्याला गॅप्स दिसतात अजून, आणि मग त्या गॅप्स दिसल्या की असं वाटतं की ही गॅप आपण कशी भरायची, ती गॅप आपण कशी भरायची. तर आधी आमचा फक्त स्प्लॅश हा वर्कशॉप होता, सगळ्या लोकांना लाईफ स्किल शिकवता याव्या म्हणून. मग पुण्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट म्हणून आल्यावर टीम्स जमायला लागल्या, आजूबाजूला लोक गोळा व्हायला लागली की मॅडम आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचंय, तुमच्याबरोबर काम करायचंय. पण मग आता ही लोक वेगळ्या क्षेत्रातली होती. मग आम्हाला ॲज अ न्यूरोलॉजिस्ट, जसं सरांनी सांगितलं, इट्स अ टीम वर्क. तर सिंगल सोलो प्रॅक्टिसचे दिवस आता गेलेत, कारण इन्फॉर्मेशन बेस्ड प्रॅक्टिस नाही, आपली सर्व्हिस बेस्ड प्रॅक्टिस होणार. मग आता न्यूरोलॉजी सरच्या सर्व्हिससाठी कोण कोण लागतं? स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, बऱ्याच जणांना माहीत पण नसेल की असं करिअर असतं. त्याच्यानंतर कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट, म्हणजे सायकोलॉजीचा सुद्धा पुढे सुपर स्पेशलायझेशन, की जे बुद्धिवादी सायकोलॉजीमध्ये काम करतील. न्यूरो फिजिओथेरपिस्ट, म्हणजे फिजिओथेरपी नंतर न्यूरो फिजिओथेरपिस्ट. मग पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट. मग युजली क्लिनिशियन्सच्या डोक्यात येतं की यार ह्या सायकॅट्रिस्ट एवढं पण, या सायकोलॉजिस्टला एवढं पण नाही कळत, या स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टला हे पण का नाही समजत आहे. तर मग हे त्यांना शिकवणार कोण? तर ही परत एक पोकळी निर्माण झाली. तर मग ठरवलं आम्ही की आपणच करूया. तर न्यूरो हार्मनी हे का शब्द, हे पण माझ्या एका ज्युनियर इंटर्नलाच सुचला हा शब्द, न्यूरो हार्मनी. तर मेंदू आपला खूप हार्मोनियसली काम करतो म्हणून आपण इतक्या छान गप्पा मारतोय. तर कारण तुमचाही मेंदू, माझाही मेंदू, ऐकणाऱ्यांचे मेंदू हार्मोनियसली काम करतोय, त्यांच्यामध्ये वाद होत नाहीयेत. तर त्या मेंदूकडनं शिकून मग हे स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, न्यूरो फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ सगळ्यांना एकत्र का नाही आपण शिकू शकत. तर न्यूरो हार्मनी नावाची आमची कॉन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये अलाइड हेल्थ केअर स्पेशलिस्टना आम्ही अपग्रेड करणार आहोत. आणि मग शिकवणाऱ्या लोकांमध्ये मग माझे न्यूरोलॉजीचे कलिग्ज आहेत, काही न्यूरोसर्जन्स आहेत, काही सायकॅट्रिस्ट आहेत. मानसी इथे आहे मला वाटतं, आफ्ळे, येस. तर ती पण एक टॉक घेणार आहे. ती वाटवे सरांबरोबर काम करते. शी इज अ यंग डायनॅमिक सायकॅट्रिस्ट इन पुणे. तर क्लिनिकल प्रोफेशन्सनीच अलाइड हेल्थ केअरना अपग्रेड करावं, कारण मग ती गॅप भरून निघाली पाहिजे. आणि त्याच्यात आमचा पब्लिक फोरम पण आहे, कारण फॉर एक्झाम्पल रिसर्चमध्ये जे चाललंय ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार. कॉन्फरन्सेसमध्ये आपण एलिट राहून चालणार नाहीये. तर ती जी पोकळी आहे की रिसर्चमध्ये आहे की डिमेन्शिया प्रिव्हेंट होऊ शकतो, पण मग ज्यांना होणारे डिमेन्शिया त्यांना थोडी न कळलं. तर म्हणून पब्लिक फोरममध्ये हे झालं पाहिजे. आमचं लिव्हिंग विल्सवर प्रोजेक्ट आहे, म्हणजे जीवित इच्छापत्र. तर त्याच्यावर रिसर्च झालाय, सुप्रीम कोर्टाने GR पण पास केले, पण ज्यांनी लिव्हिंग विल्स करायचे आहेत त्यांना कुठे माहिती आहे. तर मग ते पोचावं म्हणून मग ते पब्लिक फोरम आहे आमचं. तर न्यूरो हार्मनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, आणि आम्ही सेल्फ फंडेड NGO असल्यामुळे वी आर ओपन टू क्राऊड फंडिंग. तर ज्यांना असं वाटेल इन्स्पायर होऊन की काहीतरी चांगलं करतायत मॅडम, सो प्लीज रीच आउट टू अस फॉर डोनेशन्स, अँड इफ यू वॉन्ट टू वर्क विथ अस दॅट्स इवन बेटर.
ग्रेट ग्रेट. ॲक्च्युली आपल्याला जरा टाईम कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा बंद करायला लागते, म्हणजे आपल्याला आटोपती घ्यायला लागते रादर. तुम्ही एखादा अनुभव तुमचा, म्हणजे इतक्या आता वर्ष झाली तुम्ही इतक्या लोकांना ट्रीट केलं आहे, किंवा त्याच्यामधला एखादा अनुभव फक्त शेअर करा. हो, अनुभव तर भरपूर आहेत. श्रद्धेबद्दल खूप शिकायला मिळतं ॲज डॉक्टर्स. म्हणजे आम्ही बघतो तिथे की ज्यांच्याकडे श्रद्धा आहे त्यांना केअर गिव्हिंग पण सोपं जातं थोडं. आणि न्यूरोथिओलॉजी नावाची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये श्रद्धेवर पण रिसर्च चालू आहे. तर रिसर्च आम्ही कशावरही करतो ना. आणि केअर गिव्हिंगचे अनुभव सर्वात मला आश्चर्यकारक वाटतात, कारण केअर गिव्हिंग हा मनुष्य प्राण्याचा अतिशय सुंदर भाग आहे. आणि पॅलिएटिव्ह मेडिसिन म्हणजे दुःखशामक शास्त्र. म्हणजे पॅलिएशन म्हणजे लोकांना वाटतं कॅन्सर झाला आणि बरा नाही होऊ शकणार म्हणजे मग पॅलिएटिव्ह केअर. तसं नाही आहे. डिमेन्शिया पण बरा नाही होऊ शकत. पार्किन्सन्स पण नंतर काही असतं त्याच्यात काही करण्यासारखं. तर केअर गिव्हिंगचे जे अनुभव आहेत आणि आम्हाला जी ती मनुष्य प्राण्यातली काटकता दिसते आणि त्याच्यातनं मग आम्ही सुद्धा ॲज पीपल वी ऑल्सो गेट मोर मॅच्युअर अँड मोर ट्रान्सफॉर्म्ड. तर इतक्या प्रकारचे केअर गिव्हर्स आहेत. आणि आत्ताच माझा म्हणजे अगदी ज्वलंत अनुभव जो मला आठवतोय तो म्हणजे अगदी 32 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या आईला असा पुस्तकात न सापडणारा सिंड्रोम झाला आहे, म्हणजे आउट ऑफ सिलेबसवाला, की त्या मुंबईलाही जाऊन आल्या आहेत. मुंबईच्या 3 डॉक्टर्सना दाखवल्या, पुण्याच्या 4 डॉक्टर्सना दाखवले आणि मग शेवटी त्यांना ब्रेनचा लिम्फोमा निघाला एवढं सगळं करून. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्या मुलाने, तो मुलगा एकदाही चिडला नाही. इन्फॉर्मेशन त्याच्याही फिंगरटिप्सवर आहे, माझ्याही फिंगरटिप्सवर आहे. पण तो आउट ऑफ सिलेबस आजार झाला सगळ्यांच्याच, कोणाच्याच सिलेबसमधला तो नव्हता. पण ते डायग्नोसिस होईपर्यंत तो इतका शांत राहिला, इतका बॅलन्स्ड राहिला. आणि मला सारखं वाटायचं की बापरे आता हा आपल्यावर चिडेल का. कारण होतं काय की राग आलेला असतो आजारावर, पण समोर असतो डॉक्टर. त्यामुळे डॉक्टरवर चिडणं खूप सोपं आहे ना. मूर्तिमंत कोण येतं समोर आणि अमूर्त कोण येतं आजार. तर पण तो एकदाही चिडला नाही. आणि तो जो काय खडतर प्रवास आम्ही एकत्र केला, तर आय रिस्पेक्ट हिम. म्हणजे मी त्याच्याकडनं शिकले की इतका अवघड सिच्युएशन असताना सुद्धा मन शांत ठेवू शकतो. ते सुद्धा कौतुकास्पद आहे. अगदी अगदी. आणि 32 वर्षाचा म्हणजे आपण म्हणतो ना पुढचं जनरेशन वगैरे, असं काही नाही. ऑल जनरेशन आर नाईस. येस. आजचा संवाद हा केवळ मेडिसिनवर नव्हता, तर तो मानवी मन, हिलिंग, संवेदनशीलता आणि सतत शिकण्याची वृत्ती किंवा प्रवास याच्याबद्दल होता. डॉक्टर, तुमच्या अनुभवातनं, विचारातनं आणि छान संवादामधनं आम्ही पण खूप काही शिकलो. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर पौर्णिमा गौरी. तुम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि त्याच्यातनं आम्हाला खूप वेगवेगळे आयाम कळले तुमचे. धन्यवाद मुग्धा. आता आपण ह्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलो आहोत. सत्कार सोहळा इथे संपन्न होण्यापूर्वी मी स्नेहलता छत्रे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार, मी स्नेहलता मोहन छत्रे. आत्ता ह्या कार्यक्रमात मान्यवरांबद्दल जाणून घेतल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतर, संपूर्ण कार्यक्रम अनुभवल्यानंतर मनात एकच विचार आला, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. अत्यंत भारावलेल्या मनस्थितीत आजच्या मान्यवरांसमोर नतमस्तक होते आणि कार्यक्रमाच्या या भागाच्या समारोपाकडे आपल्याला घेऊन जात औपचारिक आभार मानायचे काम करते. आज व्यासपीठावर ज्येष्ठस्थानी असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विद्याधर वाटवे. सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, मार्गदर्शन केलं, याबद्दल कृतज्ञतापूर्वक आपले आभार मानते. आपल्या रोटरी डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन संतोष मराठे, फर्स्ट लेडी डॉक्टर तनुजा मराठे या दोघांनाही रोटरी मेट्रोच्या सर्व वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांबद्दल कायमच औत्सुक्य आणि कौतुक असतं. आज DG संतोष आणि डॉक्टर तनुजा आपल्या दोघांचेही मनापासून आभार मानते. आपले मार्गदर्शक शब्द आम्हाला कायमच ऊर्जा देतात.
आजच्या उत्सवमूर्ती डॉक्टर पौर्णिमा गौरी. आज आपण आमच्या रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार स्वीकारून या पुरस्काराची सन्मानाची शोभा वाढवलीत याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या गुरुस्थानी असलेल्या आदरणीय डॉक्टर विद्याधर वाटवे यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार आपल्याला कायम अभिमानाचा आणि अविस्मरणीय राहील याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा या पुरस्काराबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करते, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आपल्या पुढच्या कार्यात रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो सदैव आपल्याबरोबर असेल असं आश्वासनही देते. आता या कार्यक्रमासाठी सर्वदूर बातमी पोचवणारी सगळी माध्यमं आणि पत्रकार प्रतिनिधींचे मनापासून आभार मानते. ध्वनिसंयोजन करणाऱ्या पिनाक ऑडिओच्या श्रीयुत दीपक नरगुंद यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणारे श्रीयुत अमेय गोखले आणि त्यांचे सहकारी यांचेही आभार. ह्या कार्यक्रमानंतरच्या मध्यंतरात आपल्याला चविष्ट अल्पोपहार खाऊ घालणारे श्रीयुत संदीप काजरेकर आणि त्यांचे सहकारी यांचेही आभार. अभिनव प्री प्रायमरी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होतो आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती अमिता जोशी, त्यांचा सगळा स्टाफ, सेवक वर्ग आणि या ऑडिटोरियमची व्यवस्था पाहणारे श्री जयंत कुलकर्णी यांच्या सहकार्याबद्दल आणि ठेवलेल्या चोख व्यवस्थेबद्दल मनापासून आभार. आता सर्वात महत्त्वाचं, सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपण आलात आणि या सत्कार सोहळ्यात सामील झालात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. सगळ्यात शेवटी, लास्ट बट नॉट द लिस्ट, आजच्या मानपत्राचे लेखन करणाऱ्या आणि वाचन करणाऱ्या ॲन मेघा भोजकर, डॉक्टर पौर्णिमा गौरी यांना बोलकं करणाऱ्या, त्यांची मुलाखत घेणाऱ्या ॲन मुग्धा चिपळूणकर यांचेही खूप मनापासून आभार. या पुरस्कार सोहळ्याचे कन्व्हेनर रोटेरियन मुकुंद चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम, कार्यक्रम व्यवस्थित नेटका होण्यासाठी केलेलं नियोजन आणि घेतलेले परिश्रम या सगळ्यासाठी आणि अथक झटणाऱ्या त्या सर्व हातांचे मनापासून आभार. हस्ते परहस्ते ज्यांची मदत झाली आहे पण ज्यांचा उल्लेख इथं व्हायचा राहिला आहे त्याही सगळ्यांचे मनापासून आभार. आभार प्रदर्शनानंतर ह्या कार्यक्रमाचा समारोप इथेच होतो आहे, पण त्याआधी एक सूचना. या कार्यक्रमानंतर 15 मिनिटांची मध्यंतर होईल. बाहेर आपणासाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे, त्याचा जरूर आस्वाद घ्यावात. आणि त्यानंतर रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या रिसेट 2 या प्रकल्पाअंतर्गत डिमेन्शिया या आजारावर आधारित यादों की बारात हा कार्यक्रम लगेचच सुरू होईल. 15 मिनिटात परत येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद.